जय हिंद, जय भारत, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 2025 आजच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताचे हस्तांतरण झालेले. आज ते हस्तांतरण होण्यास 77 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचे औचित्य साधून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर मी जो काही इतिहास वाचला, समजून घेतला आणि त्याचं जे अध्ययन केलं, त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट लक्षात आली की 150 वर्ष राज्य इंग्रजांनी आपल्या देशावर केलेले आहे. या राज्यात जुलमी राजवटीतून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने हजारो, लाखो, करोडो सर्वसामान्य जनतेने, आबाल, वृद्ध, तरुण, तरुणी, महिला यांनी आपले बलिदान दिले आहे. आणि हे हस्तांतरण काही इतिहासकारांच्या मते एक करार आहे जो 99 वर्षाचा ग्राह्य धरला जातो, किंवा याला 99 वर्षाचं स्वातंत्र्य असं म्हणता येईल, असं काही इतिहासकारांचे मत आहे. हे हस्तांतरण होण्यापूर्वीचा इतिहास जर बघितला तर 1857 पासून स्वातंत्र्य युद्धाला चळवळ झाली होती. त्यामध्ये महाराणी, वीरांगना लक्ष्मीबाई यांचं मोलाचं योगदान आहे. त्यात तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, अनेक भारतीय तरुण तरुणी यांनी आपल्या या जुलमी राजवटीपासून सुटका करण्याच्या उद्देशाने आपले बलिदान दिलेले आहे. त्यामध्ये अनेक जे कोणी लोक असतील ज्यांना स्वातंत्र्याबद्दल, काही गुंड असतील, काही चोर असतील, काही दरोडेखोर असतील, त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे. काही आदिवासी असतील, या लोकांनी सुद्धा इंग्रजाच्या सुटकेपासून प्रयत्न करण्यासाठी झटपट केली, प्रयत्न केले. आणि जे तरुण आहेत त्या तरुणामध्ये काही उमाजी नाईक सारखे आदिवासी असतील, किंवा तसेच जे शिकणारे तरुण असतील, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे, महाराष्ट्रातील अनेक तरुण ज्यांच्यामध्ये आपण लोकमान्य टिळक, सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेसुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो. या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आणि हस्तांतरण म्हणा किंवा स्वातंत्र्य म्हणा, 1947ला म्हणजेच आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 1947ला ते प्राप्त करून घेतले. त्याच्यामध्ये माउंटबॅटन नावाचा जो व्यक्ती होता, त्यांनी 2 सप्टेंबर 1946ला पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंना घोषित केले होते. माउंटबॅटन हा त्या काळातला शेवटचा गव्हर्नर म्हणता येईल. आणि त्याने पंडित नेहरूला 1946ला प्रथम पंतप्रधान म्हणून घोषित केले. आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर ज्यावेळेस काँग्रेस अधिवेशन आणि मतं घेण्यात आली, त्यावेळेस पंडित नेहरूंना 0 मतदान पडले होते. आणि त्या 0 मतदान असताना सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी मतदानासाठी उभे केले. त्यात सरदार वल्लभभाई पटेल यांना सर्वात जास्त मतं पडली होती. आणि कृपलानी वगैरे यांना 1-1, 2-2 अशी मतं पडली होती. आणि
वल्लभभाई पटेल यांना सर्वात जास्त मते पडून सुद्धा महात्मा गांधीच्या आग्रहाखातर वल्लभभाई पटेल यांना डावलून पंडित नेहरूंना पंतप्रधान पदाचा मान मिळाला आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे झाले आणि पहिल्या राष्ट्रपतीचा मान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. पण पूर्ण इतिहास आणि इतिहासाची पाने चाळून माझ्या असे लक्षात आले की विदेशातून वकिली हा व्यवसाय शिकून आलेले जमशेदजी टाटा असतील, पंडित नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, गोखले असतील किंवा अनेक ज्यांनी कोणी समजा हा वकिली व्यवसाय, सावरकर असतील, यांनी सुद्धा वकिली व्यवसाय करून शिकून आल्यानंतर भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात केली. पण एका गोष्टीचं आणखी नवल वाटतं, ते म्हणजे महात्मा गांधीकडे कुठल्याही प्रकारचं पद नसताना किंवा अधिकार नसताना त्यांच्या एका शब्दावर करोडो लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची. असं काय वैशिष्ट्य होतं तेच कळत नाही आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला लोक मान्यता द्यायची. आणि या ठिकाणी सुद्धा तसंच झालं. सरदार वल्लभभाई पटेल यांना सर्वात जास्त मतं मिळून सुद्धा पंतप्रधानाचे पद पंडित नेहरू यांच्याकडे गेले. आणि हे आश्चर्य आहे, त्या काळामध्ये जर समजा पंडित नेहरू ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे पंतप्रधान पदाच्या धुरा गेल्या असत्या तर तो भारत वेगळाच राहिला असता. कारण यांनी ज्यावेळेस पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली ती 2 सप्टेंबर 1946 रोजी आणि ती शपथ घेतली होती ब्रिटिशचे राजपुत्र आणि राणी एलिझाबेथ यांच्या साक्षीने की मी तुमच्याशी एकनिष्ठ राहील, असे इतिहासकाराचे म्हणणे काहींचे, मी म्हणत नाही. मग आता याच्यामध्ये तथ्य काय आहे देव जाणे. परंतु मला एका गोष्टीचं आजही नवल वाटतं, ते म्हणजे महात्मा गांधी. त्यांनी ज्यावेळेस शब्द दिला तर करोडो भारतीय रस्त्यावर उतरले. अहिंसेच्या मार्गाने त्यांनी स्वतःची बलिदाने दिली. आणि ज्यावेळेस गीता, श्रीमद भगवद्गीतेवर महात्मा गांधींनी भाष्य केलं, ते अहिंसेच्या मार्गाने भाष्य केलं किंवा स्वातंत्र्य मिळेल ते गीतेच्या आधाराचा जो मार्ग सांगितलेला अहिंसेचा, त्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळणार, आपण तोच मार्ग अवलंबू. आणि त्याच तत्वावर महात्मा गांधी शेवटपर्यंत ठाम राहिले आणि लोकांनी सुद्धा त्यांच्याबरोबर सहभाग घेतला या आंदोलनामध्ये. मग खिलाफत चळवळ असो, असहकार असो, देशामध्ये मिठाचा सत्याग्रह असो, अनेक प्रकारचे सत्याग्रह त्यांनी या काळामध्ये केले. आणि सर्व क्रांतिकारकांना 1857च्या उठावामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांनी ती ठिणगी पेटवली आणि त्या ठिणगीचं स्वरूप मशालीमध्ये करून या भारतीयांनी जे काही श्रेय घेतले, श्रम घेतले, त्या श्रमाला आम्ही एकदा अभिवादन करतो आणि सर्वांना शतशत प्रणाम करतो. आणि या ठिकाणी हे स्वातंत्र्याचे सर्वांबद्दलचे आदरातिथ्य मी या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत, जय सनातन.